नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीचं एप्रिल 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये खास करून तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की वक्री होणार आहे दिनांक 2 तारखेपासून 24 तारखेपर्यंत. याचप्रमाणे या महिन्यामध्ये सूर्यग्रहण सुद्धा आहे. त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे मेष ते मीन या सर्व राशीचं एप्रिल 2024 पर्यंत राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल विचार करू, म्हणजे तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जसं आता सांगितलं, हा वक्री होणार आहे तुमच्या लाभ स्थानामध्ये दिनांक 2 तारखेला आणि वक्री होऊन तो तुमच्या दशम स्थानामध्ये येणार आहे आणि 25 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. लक्षात घ्या, बुध जो आहे तो तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्याच्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे हा तुमच्या राशीवरती दिसून येतो, जाणवतो. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे मंगळ, जो की तुमच्या राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह आहे, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 24 तारखेनंतर हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, आता तो मार्गस्थ झालेला आहे. एकंदरीतच या सर्वांचा विचार करायचा झाला तर थोडंसं तुम्हाला या महिन्यामध्ये स्ट्रेसफुल ज्या गोष्टी आहेत त्याला सामोरं जावं लागेल. मनावरती ताण वाढेल आणि त्याचं जे कारण असेल ते मूळतः जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात, कारण दशमात तुमचा जो बुध आहे तो वक्री होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशम स्थानामध्येच हे जे ग्रहण आहे सूर्यग्रहण ते होणार आहे. अर्थात हे जे सूर्यग्रहण आहे ते भारतातून दिसत नाही आहे, परंतु त्याचे प्रभाव ॲस्ट्रोलॉजिकली तुम्हाला जाणू शकते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशम स्थान, की जे तुमचं कर्मस्थान आहे किंवा करिअरशी रिलेटेड आहे, त्याच्याशी संबंधित स्ट्रेस टेन्शन या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात येईल. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील, कारण हा जो कालावधी हा कालावधी तितकाच आहे, टेम्पररी फेज आहे. त्याच्यामुळे त्याचे प्रभाव तुम्हाला पूर्ण आयुष्यभर भोगावे लागतील असं अजिबात नाही, परंतु जे स्ट्रेस टेन्शन आहे किंवा ते थोडंफार तुम्हाला जाणवेल. त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींच्या किंवा फॅमिली मेंबरच्या संदर्भात सुद्धा ही गोष्ट थोडीफार जाणवू शकेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही, तशी काय काळजी करू नका, कारण मानसिकदृष्ट्या तुमच्या कार्यक्षेत्राशी येण्याची संभावना जास्त आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 25 तारखेनंतर, हा शुक्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि जो मंगळ तुमच्या जो अष्टमेश आहे हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 24 तारखेनंतर. हा जो मंगळ आहे मंगळ तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि जो लाभेश आहे हा सुद्धा मंगळ आहे आणि जो भाग्येश आहे शनी तो तुमच्या भाग्यस्थानातच भ्रमण करतो. एकंदरीतच आर्थिक संदर्भात तशी काय काळजी करू नका. आर्थिक संदर्भात फार मोठे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागणार नाही, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. आर्थिक संदर्भातला काही प्रॉब्लेम येणार नाही. घरगुती स्तरावर सांगायचं झालं म्हणजे गृहसंख्येच्या संदर्भात सांगायचं झालं तर थोडंसं काळजी घ्या. त्या ठिकाणी तुमच्या वयापेक्षा जेव्हा लहान व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आणि घरामधलं वातावरण किंवा घराच्या संदर्भातला जो थोडं स्ट्रेस आहे तुम्हाला जाणवेल. आता जे मगाशी सांगितलं तेच कारण त्याच्या मुळाशी राहील. तुमचं जे कार्यक्षेत्र आहे, जर का तुम्ही वर्किंग असाल तर कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे त्रास प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन आहे ते या दरम्यान जाणवण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल. तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या दशमात भ्रमण करतो आहे दिनांक 24 तारखेनंतर, हा जो शुक्र आहे हा शुक्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच जर तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल किंवा लव्ह लाईफ तुमचा व्यवस्थित राहील, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. तसं त्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचं जे दृष्टी आहे हे सुद्धा तुमच्या सप्तमावरती आहे, त्याच्यामुळे तसे काय मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येण्याची शक्यता नाही. यासोबत जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना सुद्धा गर्भधारणेच्या संदर्भात काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त परंतु मगाशी जे सांगितलं की थोडंसं तुमची मानसिकता ही स्थिर असणं थोडं गरजेचं आहे. बुध वक्री असल्यामुळे त्यामुळे थोडाफार त्रास होऊ शकेल. अर्थात बऱ्याचशा गोष्टीचा तुम्ही बऱ्याच वेळा विचार करता, काय काही अननेसेसरी गोष्टीचा सुद्धा विचार करता आणि याच्यामुळेच तुम्हाला खरं तर त्रास होतो. तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या मानसिकतेवरती लक्ष देणं गरजेचं आहे. एकाच वेळेस तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू नका. एका वेळेस एकच गोष्टीवर फोकस करा, जेणेकरून जे त्रास आहेत ते होणार नाही. तर ही गोष्ट आहे ती थोडीशी पाळणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, त्यामुळे वैवाहिक जीवनाच्या बाबतीत काहीही प्रॉब्लेम येणार नाही. उलट पक्षी
जे विवाह करणार म्हणजे विवाहोत्सुक जे तरुण-तरुणी आहेत त्यांच्यासाठी हा जो कालावधी आहे तो खूपच चांगला राहील. विवाह जुळून येणं, एंगेजमेंट होणं, प्रत्यक्ष विवाह होणं, विवाहाची गोंडी सक्सेसफुल होणं किंवा तुम्हाला अपेक्षित असणारी स्थळं येणं आणि ती फायनलाईज होणं, अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे विवाहाच्या संदर्भातला जो कालावधी आहे तो अतिशय चांगला आहे. त्या संदर्भातले तुम्हाला चांगले अनुभव निश्चित येतील. या संदर्भात तशी काही काळजी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात जे सुरुवातीपासून सांगतो आहे, त्या संदर्भात काळजी घ्या. या दरम्यान या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही करिअर असेल त्या संदर्भातल्या विविध ज्या गोष्टी आहेत किंवा विविध प्रकारचे अपॉर्च्युनिटी किंवा संधी येऊ शकतील. त्याच्यावरती फोकस करा, परंतु ते प्रत्यक्षात आणून नका. कारण तुमची जी रास आहे ही साधारणतः वेगवेगळ्या प्रकारे हे ट्राय आउट करत असतं. म्हणजे एक ना धड अशा प्रकारच्या गोष्टी होऊन जातात. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतात, परंतु इन डेप्थ तशी काही माहिती नसेल. तर इथे थोडीशी लक्ष देणं गरजेचं आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला बरेचसे संधी येतील, परंतु तुमच्या हाती असलेलं जे काम आहे ते सोडू नका. त्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला जॉबचा ऑपॉर्च्युनिटी येत असेल तर नक्की त्या संदर्भात विचार करू शकता ॲज अ पार्ट टाईम म्हणून. तर एकंदरीतच हा संपूर्ण महिना हा थोडासा तुम्हाला कारण काय बऱ्याचशा गोष्टी बुध वक्री आहे, त्याच्यानंतर ग्रहण पण आहे. तर ह्या संदर्भातला ज्या अनुभव आहेत ते तुम्हाला येऊ शकतील. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्यातले जे ग्रहयोग आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर दिनांक 3 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे तुमच्या दशम स्थानामध्ये. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे ज्या महिला वर्ग असतील त्याच्यापासून थोडंसं सावध राहा. त्यांच्याकडून थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला मंगळ आणि शनीची युती होणार तुमच्या लाभस्थानामध्ये. या ठिकाणी दिनांक साधारण 10 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकतील. आरोग्याकडे लक्ष द्या. शारीरतेच्या संदर्भात लागणं, कापणं, खरचटणं वगैरे अशा छोट्या-मोठ्या गोष्टी होऊ शकतात. तुमचा प्रवास वगैरे प्रवास सुद्धा जास्त दरम्यान तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा राहाल, परंतु आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि बुधची युती होणार आहे तुमच्या दशम स्थानामध्ये. आता ही जी रवी बुधाची युती आहे हे साधारणतः अशी शुभफलदायी मानलं जातं, परंतु इथे बुध जो आहे तो वक्री आहे. त्याच्यामुळे या युतीचा फारसा शुभ परिणाम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. काही गोष्टी क्षितिजावरती चांगल्या आहेत असं वाटतील, परंतु प्रत्यक्षात हाती मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. याचप्रमाणे दिनांक 19 तारीख ही शुभ फलदायी राहील. तुमच्या भाग्यात असणाऱ्या मंगळाबरोबर लाभातलं गुरुवर्षण हे लाभयोग करणार आहे. त्याचप्रमाणे याच दिवशी शुक्र आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे तुमच्या दशम स्थानामध्ये. तर एकंदरीत जो 19 तारीखचा कालावधी आहे तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे नशिबाची साथ चांगली लाभेल. अनपेक्षित काही लाभ सुद्धा होते जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या हळूहळू गोष्टी सकारात्मक होऊ शकतील. तर एकंदरीत 19 तारीख जी आहे किंवा 18, 19, 20, 21 हे जे कालावधी आहे ते कालावधी तुमच्यासाठी शुभ फलदायी राहणार आहेत. या महिन्यामध्ये जी पौर्णिमा आहे त्या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आहे दिनांक 25 तारखेला आणि जी रामनवमी आहे ती आहे 17 तारखेला. तर हनुमान जयंती किंवा रामनवमी या दोन्ही समारंभासाठी किंवा दोन्ही फेस्टिवलसाठी मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. याचप्रमाणे सगळ्यात जे वर्ष प्रारंभ आहे गुढीपाडवा हा सुद्धा आहे 9 तारखेला. तर साधारण या गुढीपाडव्यानिमित्त सुद्धा आपल्याला मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा. आपल्याला येणारं जे हिंदू वर्ष आहे हे भरभराटीचं सुख समाधानाचं जावो आणि तुमच्या सर्व मनातल्या सर्व ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या भरभरून पूर्ण हो हीच आमच्याकडून सदिच्छा. तर आपल्याला आजचा जो व्हिडिओ आहे हा कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.